आपल्या बरोबर काय म्हणतात बेबी वंश असतात असा वंश आहेत आपल्या बरोबरती. आता चालल्या होत्या त्या आपण थांबून घेतले त्यांना पण. आज ते आहेत त्यांचं पण असंच मत आहे की तुमची पोरं लय आगाऊ आहेत वांड आहेत ऐकत नाही अजिबात. आमची पोरं अशी नव्हती. आता त्यांच्याकडनं ऐकूया आपण त्यांची पोरं कशी होती. आमची या बहिणीची 2 जुळी बाळ होती आणि आमची बहीण सर्व्हिस करत होती. ती सर्व्हिसला 2 महिन्यातच गेली. 2 महिन्यात लहान बाळांना वाटी चमच्यानं मी दूध पाजायला चालू केलं. सुरुवात दूध पाजण्यापासून केली त्यांना. 3रा महिना लागला की त्यांना उलट्या चमच्यानं पिसून मी सगळं जेवण घातलं. वरण भात भाजी. 3ऱ्या महिन्यात वरण चालू केलं. नाही मी 3ऱ्या महिन्यातच त्यांना वरण भात भाताची पेज भाजीची डाळीची पेज भाजीचं पाल्याचं सगळं बाळांना चालू केलं. एक घ्यायची खाली मांडीवर एक घ्यायची वर मांडीवर. वाटी चमचा दिवसात 3 वेळा उकळून घ्यायची आणि मग टीस्पून त्यांना चारायची पण आणि दूध पण पाजायची. आणि 7 वाजता म्हणजे त्यांना आंघोळ घालून दोघींना पाण्यात झोपायची. 3 तास ते 4 तास बाळा झोपायची. चोळून मी मॉलिश करून त्यांना दोघींना आंघोळ घालायची आणि दोघी एका पाण्यातच झोपायची. दोघी एका पाण्यात झोपवल्यामुळं त्या 3-4 तास झोपायच्या. तेवढ्या वेळात मी स्वयंपाक करून घ्यायची. त्यांचे कपडे धुवून टाकायची. धुणं भांडी सगळं 1 वाजेपर्यंत आवरायची. त्यांची मम्मी परत 2ला ड्युटीला जायची. मग ती उठवून जरासं पाजायची आणि जायची. मग 6 वाजताच ती यायची कामावर. मग परत मी त्यांना दुपारी आणि परत तसंच चारायची. वरण भात भाताची पेज असं चारायची त्यांना. 2-3 महिन्यापासूनच मी चालू केलं त्यांना खायला. आता 6 महिने झाले तरी चालू देत नाही. मी 3ऱ्या महिन्यातच चालू केलं ना. नाही 1 लिटर दूध आणायची. मग वाटी चमचाच केला कारण बाटलीची सवय सारख्या बाटलीत घालायला प्लॅस्टिक असायचं. मी ती वापरायलाच आणलंच नाही. नकोच म्हटलं आमच्या बहिणीला. मला त्रास झाला उकळायला तर चालेल. दोघींचं वेगवेगळं वाटी चमचा उकळून ठेवायची. तिचं वेगळीकडे हिचं वेगळीकडे. दुसऱ्या 2 पातेल्या. मग उकळून एकदा पाण्यात टाकलं तर नाही तेच घ्यायची आणि मग ते उकळून पाण्यात काढून त्यांना दूध पाजायची. वाटी चमचा. साखर पण जास्त घालायची नाही. उगीच ना आम्हाला थोडीशी घालायची. वरण भात हे चालू केलं. मग तुकडा तांदळाचं. दुसरं काय नाही. डाळीचं हे तुम्ही आता करताय की नाही असलं काहीच केलं नव्हतं आम्ही. पावडर बिवडर असं साधं मग भात शिजवायचं ते वरण घालायचं उलट्या चमच्यानं असं पिसायचं. बटाटा सफरचंद हे उकडूनच घ्यायची मी. साल काढायची त्या उलट्या चमच्यानं असं पिसायची. चमच्यानं चारायची. हात लावायची नाही माझा. मी हात धुवायची पण हातानं चारायची नाही. चमच्यानं चारायची त्यांना दोघींना. वेगवेगळं वाटी चमचा होती. तिचं वेगळं हिचं वेगळं. आणि वाटी बाली 2-2 वाट्या दूध प्यायची. बारकी काही प्यायची नाही. बारकी जिगरी ती बालीला 2 चमचे घालायची. बाली मला झेपायची नाही ना. जाड होती दिप्पाड अशी. आणि त्यांना संडास होत नसलं बारकी बालीला मी घरात उपचार करायचे. काय उपचार मी म्हणजे काय करायची बुट्टीत जास्त जर झालं नसतं तर बुट्टीत पाणी घ्यायची टोमटोमीत. त्यात त्यांना बसवायची किंवा जर असं वाफानं वाफ द्यायची किंवा चोथा लावायची पोटाला पाठीला त्यांच्या. किंवा नाही झालं तर साबण लावायची धुण्याचा आणि मग घरातच करायला लावायची. दवाखान्यात म्हणून नेलंच नाही थोडा. आता जरा काय झालं की दवाखान्यात आम्ही बाळकुट गेलो बघ बाय. बाळ नेलंच नाही. आदिराज बाहेर लवकर. आमचा आदिराज आत जाऊन बसला तोपर्यंत काय करू नाही असं असतंय. आदिराजला ना आता मी तोडवाळ करणार आहे. चालायला लागलाय तो. पण त्याच्या मागची रिअल स्टोरी काय ते सांगणार आहे. सांगा बरं का घालतात तोडवाळ. मग तेच चिलिया बाळाची गोष्ट आहे. चिलिया बाळाचं असं असते की त्यांना बाळ 1 दिवसांत झालेलं असते आणि त्यांच्या दारात एक भिक्षू येतोय भिक्षा मागायला आणि त्यांचं बाळ खेळायला गेलेलं असते. मग ती भिक्षू येतोय भिक्षा मागायला तर ते म्हणते माय आम्हाला भिक्षा वाढा. मग भिक्षा वाढत्या. ते 9 जण असतात. 9 जण 9 जण असतात. आणि माय भिक्षा वाढा म्हटल्यावर भिक्षा वाढत्या. म्हणजे आम्हाला भिक्षा नको आहे आम्हाला भोजन पाहिजे. भोजन पाहिजे आहे म्हणताना ती म्हणत्या करते भोजन. भोजन असं पाहिजे आहे आम्हाला की तुमच्या चिलिया बाळाचे मटण करून आम्हाला जेवायला पाहिजे. लय दिवसात त्यांना बाळ झालेलं असतं त्याचं आम्हाला भोजन पाहिजे आहे. मग ती लय दिवसात बाळ झाली असते ती चितागत ती तर भूती. मग काय हरकत नाही म्हणते देते जेवण. मग ती सगळं जेवण करत्या चिलिया बाळाचं असं कापून बिपून सगळं भाकरी भात सगळं करते आणि त्या बाळाचे तुकडे करून मुंडकं तर मला बघायला असू दे डोकं त्याचं म्हणून ते ठेवलेलं असते तिनं मायना त्याच्या. ते मला बघता यावं मग ते साधू संतांना कळतंय की म्हणतात माय आम्हाला हे जेवण नको आहे. ते बाळाचं मुकळात डोकं चेच आणि त्याचा आम्हाला रस करून दे.
अगं बाई, आणि मग त्याचं ती रस करून देते त्या बाळाचा. होय ना? होय, देते. रडत रडत करू, रडत नको म्हणतोय. हसत मुखाने, व्यवस्थित मुखाने आम्हाला जेवण करून वाढलीस तरच आम्ही भोजन करणार आहे म्हणते. करते ती जेवण 9 ताट करते. 9 जेवण करून 9 ताट त्या भिक्षूंना वाढत्या. 9 जण असतात ती, 9 जणांना वाढत्या. आणि माय म्हणतात 9 ताट केलं अजून 1 ताट कर. अजून 1 ताट कर म्हणतात. 10वं ताट कुणाला म्हणते ती? हा, तुझ्या बाळाला, चिलिया बाळाला कर. तुझ्या छोट्या चिलिया बाळाला कर ताट 10वं. मग ती ताट करत्या. मग ते माझं तर चिलिया बाळ नाही हाय म्हणतात, येतंय. मग ती वाळ खुळखुळ्या घालून ते हाक मार, तू हाक मार म्हणतात माय. चिलिया ये रे चिलिया बाळा, वाळ खुळखुळ्या वाजत ये रे चिलिया माझ्या छान्या बाळा, असे हाक मारत्या. हाक मारल्यावर ती चिलिया बाळ ना असं डुल्लत डुल्लत ते खुळखुळ वाळ घेऊन वाजवत वाजवत येते आणि 10वं त्यांच्या ताटाला जेवायला बसते. हा, मग ती किती साधू शाणे आहेत. मग किती माय पण किती हे आहे बघ. चिलिया बाळाला, आपल्या स्वतःच्या बाळाला कोण जेवण करून घालल का? पूर्वीची कशी गोष्ट आहे बघ. म्हणून ते खुळखुळे वाळे त्याच्यासाठी तेव्हापासून घातलेले आहेत लहान बाळांना. वाळ खुळखुळे घालतात का नाही, ही चिलिया बाळाची गोष्ट आहे. हा, नवनाथाची गोष्ट आहे ती. नवनाथ आहे की नाही, महालक्ष्मी मामांचं पूजा करतोय बघ, ते नवनाथाची गोष्ट आहे. हा, नवनाथाची गोष्ट आहे. म्हणून थोडे वाळे घालतात मुलांना. मग ती वाळ कळकुळ्या वाजवत येते की नाही, ते गोष्टीचं कारण हे आहे. त्यामुळे तेव्हापासूनच ती घालतात पोरांना खुळखुळे वाळ. मग ती कशी माय हाक मारते, ये रे माझे चिलिया बाळा, वाळ खुळखुळ्या वाजवत वाजवत ये. असं तुमच्या अद्र बी करायचं. चला, आमची ड्युटी चालू झाली. चला चालले ते. झालं का नाही त्याच्यात? झालं. होय, छान मी इडल्या केल्या होत्या, बघू शकता इथं. पण त्याने काही खाल्लेलं नाही आहे, ते त्याला बहुतेक आवडलं नाही. फर्स्ट टाइम मी त्याच्यासाठी ट्राय केलं होतं, पण बहुतेक त्याला आवडलेलं नाही आहे. आता चाललेलं आहे त्याला अंडभात खाऊन बसल्यात साहेब. आता काय करायचं, असं असतं. पसार करू शकता आज किचनवरती. आज कामं लवकर आवरलेत, तर बाकीची कामं आहेत. गॅस रिपेअर करून घ्यायचा आहे. दोन्ही गॅस एकदम बारीक बारीक यायला लागलेत, त्यामुळे स्वयंपाकाला पण वेळ होतोय. बघूया आता कधी येईल तेव्हा. गॅस रिपेअर करायचं आहे. अधुडीचं झालेलं आहे. काकाने त्याला घेतलेलं आहे, तोपर्यंत जरा जेवून घेते. भूक लागली मला आता खरं तर. आणि व्हिडिओची सुरुवात आपण अशीच केली होती खरं तर. त्या आल्या आणि मग डायरेक्ट आम्ही स्टार्ट केलं. तर सांगत होत्या म्हणजे थांबा आपण हे करूया. मग त्यांनी सांगितलं. काही तर नेहमी त्या अशा काहीतरी वेगळं सांगत असतात. हे असं आहे, तसं आहे, तसं आहे. आमची बाळ अशी नव्हती, आमची बाळ तशी नव्हती. पण आता काय म्हणतात, आधीच्या सगळ्या बाळात एकच बाळ उरून पुरतं, अशी कंडिशन आहे आत्ताच्या सध्याच्या बाळांची. चला अधुडीकडं जरा बघूया आणि जरा काय करते. तोपर्यंत भेटूया आपण उद्या. तोपर्यंत बाय बाय.